एक महत्त्वाची बातमी समोर येते। प्रशांत जगताप शरद पवारांच्या भेटीला गेले तर प्रशांत जगताप नाराज असल्याची चर्चा सध्या आहे। मनपा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, प्रशांत जगताप यांची ही भूमिका आहे। तर प्रशांत जगताप शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले। अमोल, काय अधिकची माहिती? प्रशांत जगताप शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल होत आहेत। काही वेळापूर्वीच प्रशांत जगताप हे शरद पवारांना भेटण्यासाठी मोदी बागेमध्ये पोहोचलेले आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून प्रशांत जगताप हे नाराज आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढायला नको अशी त्यांची भूमिका आहे। मुळामध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचं एक मत आहे की दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढावं। त्याच्यामुळे या प्रशांत जगतापांचा मात्र याला विरोध आहे। महाविकास आघाडी म्हणूनच आपण निवडणुकीला सामोरं जावं अशी त्यांची एक भूमिका आहे आणि त्यामुळं अजित पवार यांच्या सोबत लढल्यावर पक्षाला कशा पद्धतीने नुकसान होऊ शकतं आणि महाविकास आघाडी सोबत लढल्यास कसा फायदा होईल याचं सगळं जे नियोजन आहे ते आता ते शरद पवारांना सांगणार आहेत। अजित पवारांसोबत युती का नको याची सुद्धा कारणं सांगणार आहेत आणि त्यामुळे शरद पवार आता नेमकं प्रशांत जगताप यांना काय सल्ला देतात, त्यांची समजूत कशा पद्धतीने काढतात आणि किंवा खरंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच लढणार का हे आता यातून स्पष्ट होणार आहे। शरद पवार नेमकं प्रशांत जगताप यांना काय सांगतात, कारण की प्रशांत जगतापांनी जर दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढलं तर मी राजकारण थांबवणार आहे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे ज्यावेळेस दोन्ही राष्ट्रवादी फुटलेल्या होत्या त्यावेळेस प्रशांत जगताप शरद पवार यांच्या निश्चितच धन्यवाद अमोल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।